दापोली तालुक्यातील शिवकालीन महत्त्व असलेल्या दाभोळ बंदरातील जुन्या दाभोळ धक्क्याला लागून आणखी एका नवीन जेट्टीच्या उभारणीचे काम शासनाच्या मत्स्योद्योग विभागामार्फत हाती घेण्यात आले। महाराष्ट्राचे गृह आणि महसूल राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते काल दिनांक 19 जानेवारी रोजी या प्रस्तावित जेट्टीचा भूमिपूजन सोहळा पार पडला। परिसरातील मच्छीमार व्यवसायाला आर्थिक चालना मिळवून देण्याच्या दृष्टीने या नव्या प्रस्तावित जेट्टीचं विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातंय। तर जिल्ह्यातील काही प्रमुख मच्छीमार बंदरांपैकी दाभोळ हे एक महत्त्वाचं बंदर म्हणून ओळखलं जातं। परिसरातील स्थानिक मच्छीमारांची गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली अतिरिक्त जेट्टीची मागणी या निमित्ताने पूर्ण होते। त्यामुळे परिसरातील मासळी उद्योगाला यापुढे अधिकची चालना मिळण्यास मदत होईल अशी भावना स्थानिक मच्छीमारांमधून देखील व्यक्त होते। मच्छीमारांसाठी एक अतिशय चांगला आणि त्यांचा उद्धार करणारा असा हा प्रकल्प आहे। ते अशासाठी आहे की ही जेट्टी झाल्यानंतर इथं आधी पूर्णपणे हे ट्रॉलर आहे ते डायरेक्ट जेट्टीला लागणार आहे। आज नेस्तामध्ये पाणी कमी असल्यामुळे जे लोक हरणेकडे जातात किंवा इथल्या बोटी हरणेकडे जातात किंवा रोजगार तिकडे जातो तो रोजगार इथे थांबेल आणि नेस्तातलं जर का आपण गाळ काढला त्याचं बोलणं आता माननीय राज्यमंत्री योगेशदादांकडे झालं तर ते झालं तर या दाभोळपासून ते पूर्ण खाडी दोन चार तालुके म्हणजे दापोली, गावघर, खेड आणि चिपळूण या 4 तालुक्यामध्ये रोजगाराचा प्रश्न मिटू शकतो अशा प्रकारचं हे काम आहे आणि त्यातलं हे पहिलं काम आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय। आणि म्हणून या गावची ही जी मच्छीमार जनता आहे त्या सर्वजण आज त्या गोष्टीचं महत्त्व समजतात आणि एक अतिशय चांगला निर्णय आणि त्या दृष्टीने विकासाच्या कामाला सुरुवात झालेली आहे। या प्रस्तावित दाभोळ जेट्टी प्रकल्पाला जवळपास 8 कोटी रुपयांचा शासन निधी मंजूर झाला असून येत्या वर्षभरात हा प्रकल्प माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल अशी माहिती यावेळी उपस्थित महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत दिली गेली। एकूणच राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दाभोळमध्ये आलेल्या नामदार योगेशदादा कदम यांची दाभोळ परिसरातून छोटेखानी मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली। मात्र या भूमिपूजन सोहळ्याला दाभोळचे सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्यांनी पाठ फिरवली होती। त्यावरून गावाच्या विकासाबाबत या ग्रामपंचायतीला किती आत्मीयता आहे याच्या चर्चा भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान होत होत्या। तर दाभोळमध्ये राज्यमंत्र्यांच्या झालेल्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून राजशिष्टाचार धुडकावणाऱ्या दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि काही सदस्यांवर कारवाई करण्याच्या मागणीची चर्चा देखील या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान रंगताना पाहायला मिळत होती। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।